शिवरायांच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन सुरू करण्यापूर्वी आधी आक्रमणाचं मूल्यमापन पूर्ण करू, मग कर्तृत्वाकडे जाऊ. कारण आतापर्यंत भारतवर्षामध्ये ज्या ज्या म्हणून स्वाऱ्या झाल्या त्या स्वाऱ्या परतवून लावण्यासाठी प्रत्येक वेळेला भारतीय वीरांनी जो काही अट्टहास केला, पण या सर्वांपेक्षा शिवरायांचं महत्व वेगळं ठरतं. याचं कारण सांगतो. अगदी भारताचा प्राप्त इतिहास जो आहे, माहितीतला जो प्राप्त इतिहास आहे, तो साधारणतः सिकंदराच्या स्वारीपासून सुरू होतो. अलेक्झांडरच्या स्वारीपासून भारताला बचाव करणारे चाणक्य चंद्रगुप्त, त्याच्यानंतर शकांची, हुणांची, कुशाणांची जी जी काही अनेक आक्रमणं झाली त्याला थोपवणारे कोणी यशोधर्मा, कोणी विक्रमादित्य, या सर्वांच्या कर्तृत्वाला तितकाच मोठा नमस्कार करताना एक लक्षात ठेवायला हवं की आतापर्यंतचं आक्रमण हे बहुतांशी राजकीय आक्रमण, सत्ता मिळवण्यासाठी झालेलं आक्रमण, राज्य मिळवण्यापुरतं झालेलं आक्रमण. त्यामुळे फारशी धर्मामध्ये ढवळाढवळ कोणी कोणाच्या केली नाही. कोणाच्या धार्मिक आचार विचारांवर फारशी कुठेही गदा आली नाही. पण साधारणतः इसवी सनाच्या 711 नंतर भारतामध्ये आलेल्या आक्रमणाचा मूळ उद्देश नुसतं राज्य वाढवणं नव्हे, तर आपल्या ध्वजाखाली सर्व विश्वाला आणणं हे एक धार्मिक कर्तव्य लक्षामध्ये घेऊन आपल्यावरती स्वारी झाली. अर्थात तेच ध्येय घेऊन यवनांची प्रत्येकच राष्ट्रावर स्वारी झाली. कोणत्याही देशावरती आक्रमण करताना फक्त सत्ता हा महत्वाचा विषय नव्हता. ती भूमी आपल्या धर्माच्या अधिपत्याखाली राहण्यासाठी वाटेल त्या अत्याचाराचे कळस करणं असल्या महाक्रूर गोष्टींनी 711 पासूनचा भारतवर्षाचा इतिहास भयानक दिसतो आहे. पण भारतीयांचं आणखीन एक दुर्दैव असं की या आक्रमणाने का कोणास ठाऊक पण शहाणं होणं आम्हाला जमलं नाही, हाही आमचा आजार लक्षात घ्यायला हरकत नाही. याचं साधं सोपं सरळ उत्तर सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. अलेक्झांडरची स्वारी झाली, पण त्यांनी भारतीयांना काही फारसं ग्रीक करण्याच्या भानगडीत तो पडला नाही. कुशाण आले, पण भारतीयांना काही तो कुशाण करण्याच्या मागे पडला नाही. किंबहुना त्याच्यावरच बौद्धांचा किंवा जैनांचा प्रभाव असा जबरदस्त पडला की त्यांनी त्यांच्यापैकी कुठला तरी नंतर पंथ घ्यावा. परिणामतः पुढच्या कालखंडामध्ये मोहम्मद बिन कासिमची जी 711 भारतावर पहिली प्रचंड मोठी सिंधच्या बाजूने स्वारी झाली, याच्यानंतर पहिला बाटवा बाटवीचा जो हैदोस उसळला. किंबहुना आपल्या सातत्याने लक्षात येतं की तत्कालीन राजे शौर्यामध्ये नाही कमी पडले, वीरत्वामध्ये नाही कमी पडले. भारताला पहिली किळस आली ती क्रौर्याची. कारण हे युद्ध सैनिकांपुरतं राहत नव्हतं. नागरिकांची सरसकट कत्ले आम करत सुटावं. समाजामध्ये समोर दिसतील नसतील तेवढ्या मुलखातली जनावरं बेचिराख करावी, शेती बेचिराख करावी, मालमत्ता बेचिराख कराव्या, देवळं वाटेल तशी पडावी, त्यातल्या मूर्तींचं अत्यंत पावित्र्य भंजन करावं. या सगळ्या क्रूरतेला माणसं विटली. नको बाबा ताप. पण अशा रीतीनं आपली संख्या थडाथड परधर्मामध्ये जाते म्हटल्यावर किमान तत्कालीन धर्माचार्यांनी पटकन एकत्र येऊन जर एक निर्णय केला असता की अशा रीतीनं आपली संख्या भरा निघून जाणं याच्यात आपली फार मोठी हानी आहे, तर ताबडतोब आपण एक विधी संकल्प असा केला पाहिजे की ज्या योगे एक यावनी आक्रमण सिंधवरती आलं, दाहिर राजाने त्याला मूततोड जबाब दिला, सिंध मधलं आक्रमण निघून गेलं. पण अर्थातच प्रचंड मोठी लोकसंख्या यवन झाली, ती तशीच राहिली, ती नाही परत हिंदू झालेली. आता पुन्हा यवनांचं आक्रमण होईल तेव्हा ही लोकसंख्या त्यांना मदत करायला उभी राहणार. याच्या ऐवजी आता दाहिर जिंकलाच आहे आणि आता परधर्मामध्ये गेलेले हे ताजे लोक आहेत. या क्षणाला जर दाहिर राजाने पटकन जाहीर केलं की ज्यांना ज्यांना भीतीमुळे धर्म सोडावा लागला आणि ज्यांना ज्यांना आपणहून पुन्हा धर्मात यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ताबडतोब आपल्याला सोय आहे, अमुक कुंड आहेत, या ठिकाणी भरा अंघोळी करा, या ठिकाणी उभे राहा,
कपाळी भस्म लावा, पटापटा आपली पुन्हा हिंदू नावं घेऊन घरी चला. हिंदूंची दारं जाणाऱ्यांसाठी उघडी राहिली आणि यवनांची संख्या भारतामध्ये कायम राखायला मदत दुर्दैवाने हिंदूंनीच जास्त केली. यवनाच्या तावडीमध्ये सापडलेले अनेक हिंदू हिकमतीनं सुटून परत यायचा प्रयत्न करत होते, पण आमच्याच घरच्यांनी नंतर ती दारं लावून टाकली. आता येऊच नका. परिणामतः धर्मशास्त्र्यांनी नाकारलं, समाजाने नाकारलं, असा नाकारलेला मनुष्य जास्त कडक होतो, जास्त द्वेष्टा होतो. आणि असं लक्षात आलं तर आपल्याला दिसेल की 700 सालापासून 800 साल 900 साल इथपर्यंत स्वाऱ्या येत राहिल्या, आपण तोंड देत राहिलो. पण 1100 सालामध्ये खुरीची स्वारी झाली, ती निर्णायक झाली. ज्या स्वारीमध्ये दिल्लीच्या सिंहासनावर पहिल्यांदा मुघलांचा पाय लागला, तो नंतर मग जवळजवळ 1000-1500 वर्ष पुसता नाही आला. पण घोरी तरी कोण? आश्चर्य वाटेल आपल्याला ऐकून. घुरी ही संपूर्ण जमात हिंदूंची होती, जी दुर्दैवाने तलवारीच्या जोरावर बाटवली गेली. ती आम्ही परत घेतली नाही म्हणून जास्त कडवी झाली होती. जसं शिंप्यांच्या भाषेत एखाद्या कपड्याला रंग टिकेलच असं नसतं, पण त्या कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागला की तो जात नाही. त्याची गॅरंटी देता येते, आता हा रंग जाणार नाही का, ह्याचा ह्याला लागला. तसं काहीतरी विचित्र होऊन बसायचं आपल्या आयुष्यामध्ये. मी परकीय आक्रमणाच्या बरोबर मूल्यमापनासाठी आपल्याही दोषांची एकदा पुनरुच्चार करतोय. याचं कारण, उद्या पुन्हा एकदा बलसागर भारत घडवायचा असेल तर आम्हाला कोणकोणते पथ्य पाळली पाहिजेत, कोणकोणते आजार टाळले पाहिजेत, कोणकोणती अपथ्य चुकवली पाहिजेत, हेही दिसायला हवं. पहिलं सगळ्यात मोठं तुमच्या आमच्या मनामधलं आळसाचं प्रमाण म्हणजे संकटाचा अभ्यासच पुरेसा नाही. परिणामतः त्या संकटाच्यावर काय योजना करावी हे डोक्यात नाही. आता दुसरा रोग आम्हाला असलेला सांगतो, तो म्हणजे एक राष्ट्रीयत्वाचा सातत्याने अभाव. जो रोग दुर्दैवाने आजतागातही काही प्रमाणात शिल्लक आहे हिंदुस्थानात. अजूनही तो शिल्लक आहे. कधी याचं उच्चाटन तुम्ही आम्ही पुण्याईनं करतो याची भगवंत वाट पाहतोय. तो म्हणजे एक राष्ट्रीयत्वाचा अभाव. सिंधवरती आक्रमण झालं की उत्तर प्रदेश त्याच्या मदतीला जायलाच तयार नाही. सिंध बघून घेईल. राजस्थानवर आक्रमण झालं, गुजरात म्हणतो मी कशाला जाऊ. पंजाबवरती आक्रमण झालं, बंगाल म्हणतो मी कशाला जाऊ. इतकंच नव्हे तर मध्यंतरीच्या काळामध्ये गझनीनं जेव्हा सोमनाथाचा आमच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं असलेलं शिवमंदिर फोडलं, त्याच्यातून लक्षावधी रुपयांची लूट त्यांनी नेली. हे मंदिर वाचवण्यासाठी तत्कालीन गुजरातमधल्या राजांनी एक असा विनंती वजा अर्ज काढला होता की आसपासचे आपण सगळे राजपूत राजे, आपण हिंदू राजे पटकन एकत्र होऊया आणि या सोमनाथाचं सगळं काय असेल ते पावित्र्य वाचवूया. बाकीचे राजे म्हटले हा प्रश्न गुजरातचा आहे. पण सोरटी सोमनाथावरती झालेलं आक्रमण हे हिंदूंच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी झालंय. मग भले माझा गुजरातचा प्रेमसंबंध असो नसो, सोमनाथासाठी आपण सगळे एकत्र जाऊ. हा एक राष्ट्रीयत्वाचा सातत्याने अभाव. सातत्याने पृथ्वीराजाचं सुद्धा राज्य गेलं ते घोरीच्या पराक्रमामुळे नव्हे. घोरीच्या पराक्रमामुळे नव्हे तर इतिहास सांगतो महम्मद घोरीनं जवळजवळ 10 वेळा स्वारी केली होती दिल्लीवरती, पण पृथ्वीराजांनी त्याला असा काही जबाब दिला की महम्मदाला जागेवर उभं नाही राहता आलं. या पृथ्वीराजाच्या पराक्रमामुळे एक जयचंदाची कन्या त्याच्यावर भाळली. तिनं आपल्या वडिलांच्या विरोधामध्ये जाऊन पृथ्वीराजाशी जाऊन विवाह केला आणि सासरा इतका बिथरला
की आता माझा अपमान भरून काढण्यासाठी सगळ्या देशाला वेठीला लावीन. नाही या पृथ्वीराजाचं तळपटण वाटोळं केलं तर माझं नाव सुद्धा जयचंद राठोड नाही. पण दुर्दैवाने ह्या कोणाच माणसाला धर्मशिक्षण नव्हतं का काय देव जाणे, की या आपल्या मूर्खपणासाठी तुला पृथ्वीराजाला शासन करताना देशाची काय अवस्था होईल विचार करायची नाही करे गरज. देशाचं काय होईल विचार करायची नाही करे तुला गरज. नाही केला विचार, नाही केला. मुळात जयचंदाने घुरीच्या लोकांना गुप्त वाटा दाखवल्या. त्याच्या जोरावर घुरी आतमध्ये शिरला, पृथ्वीराजाला पकडला, तेव्हा कैद केला. आणि पृथ्वीराजाला घुरी विचारतो, आज मी तुझ्याशी कसा वागू. पृथ्वीराजाने सांगितलं, मी तुला 10 वेळा सोडलाय. अर्थात 10 वेळा सोडलं हा सुद्धा पृथ्वीराजाचा सद्गुण नाही म्हणता येणार, राष्ट्रद्रोहच म्हणावा लागेल. व्यक्तिगत कोणी तुमचा अपमान केला असता 3 वेळा तुम्ही सोडलात, त्याला कोणी नाही म्हटलं नसतं. पण ज्यांनी राष्ट्राची खोडी काढली अशा माणसाला स्वतःच्या औदार्याच्या टिमक्या मिरवण्यासाठी 10 वेळा सोडणं हा राष्ट्राचा द्रोह झालेला होता. ज्यांनी लक्षावधी नागरिकांच्या आयुष्याच्या कत्तली करून दाखवल्या त्याला तुम्ही फक्त उदार हात दाखवण्यासाठी सोडून देणं हा मूर्खपणा झाला होता. परिणामतः घुरीला पृथ्वीराज सांगतो, मी तुला 10 वेळा सोडलाय तर तूही मला एकदा संधी द्यायला हवीस. घुरीनं उत्तर दिलं, ही शरण आलेल्यावर दया दाखवण्याची गाढवी प्रवृत्ती तुम्ही सांभाळा, हे आम्हाला लखलाभ होण्यासारखं काही नाही. त्याने पृथ्वीराजाला तर मारलाच, पण इतिहास असं सांगतो की जयचंद राठोड ज्यांनी ही फितुरी केली होती, ज्यांनी आपल्या जावयाच्या विरुद्ध हे मूर्खपणाचं षडयंत्र केलं होतं, त्या जयचंदाचं काय झालं. त्या जयचंदाला सुद्धा काकडी सोलल्यासारखा चांबडी सोलून त्यांनी आपल्या राजधानीच्या वेशीवर टांगून गिधाडांना खाऊ घातला. अरे जो आपल्या जावयाचं चांगलं चिंतत नाही तो माझं काही चांगलं चिंतणार आहे. पृथ्वीराज संपला, जयचंदही संपला. तिसरा भारताचा रोग, सातत्याने बेसावतपणा. उत्तरेमध्ये एवढा मोठा सत्ता पालट झाला तर किमान महाराष्ट्राने, कर्नाटकाने, आंध्राने, तमिळनाडूनी एक हिंदू राजांची पटकन फळी उभी करावी. सो जाओ आराम से. घुरी नंतरचा सगळ्यात मोठा सत्ताधीश अल्लाउद्दीन खिलजी चितोड पर्यंत येऊन उभा राहिला. अनेक सौंदर्यवती पद्मिनीसह चितेमध्ये जळून 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 खाक झाल्या. आता तरी आंध्र, तमिळनाडू, महाराष्ट्र एकत्र. आराम करो शान से, आराम करो शान से. किती वेसावतपणा व्हावा की 12व्या शतकाच्या अखेरीला हा अल्लाउद्दीन महाराष्ट्रावर येऊन कोसळला, तेव्हा आम्हाला समजावं की देश पारतंत्र्यात आहे का. प्रश्न एक उभा राहतो नेहमी मनामध्ये, जरा चिंतन करा. हा प्रश्न असा की अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीतून निघाला आणि देवगिरीवरती येऊन कोसळला, तो काय एका दिवसात नव्हता आला. आठवडाभर आधी तर निघाला असेल. मग आठवडाभर आधी आपला शत्रू आपल्या प्रांतावरती कोसळण्यासाठी निघालाय हे सांगायला महाराष्ट्रातल्या राज्यातले गुप्तहेर कोणीही दिल्लीला नव्हते. कोणालाही गुप्तहेर ठेवण्याची आवश्यकता वाटली नाही. या गुप्तहेरांनी वेळच्या वेळी बातम्या दिल्या नाहीत. वाईट असं वाटतं की त्या काळामध्ये तर आध्यात्मिक सिद्धी असणारी सुद्धा खूप माणसं होती की ज्यायोगे प्रत्यक्ष जाण्याची गरजच नाही, नुसते डोळे मिटून अंतर्ज्ञानाने पाहावं, बाप रे काय प्रलय चाललाय. नव्हे, हिमालयाच्या कुठल्याही कड्यावरून कुठल्या तरी साधूनी असं पुटपुटावं आणि ते विंध्यावरच्या साधूला ऐकू यावं. अशा महासिद्धी ज्या काळामध्ये भारतामध्ये पाणी भरत होत्या, अशा कोणी साधू संन्याशांनी सुद्धा पटकन येऊन सांगितलं नाही की बाबा देवगिरीवरच्या राज्य करणाऱ्या राजा नको बेसावत राहूस. अल्लाउद्दीन खिलजी 8,000ची फौज घेऊन वेड्यासारखा तुझ्या अंगावर दौड करून आलाय. नर्मदा ओलांडून खिलजी देवगिरीवर कोसळला, तेव्हा कुठे तलवारी ढाली कुठे शोधायला आम्ही सुरुवात केली.
आणि हे युद्ध अल्लाउद्दीनाने छेडलं तेव्हा देवगिरीचा राजा राम, त्याचा भाऊ शंकर, हा शंकर गेला होता कुठे? असं काही दिल्लीला मोठं परचक्र झालंय म्हणून हिंदूंची एकजूट करायला शिकारीला गेले होते महाराज. वन्यजीव संरक्षण कायदा हातात घेऊन शिकारीला गेले होते महाराज. इकडे अल्लाउद्दीनाने देवगिरीचा विध्वंस केला. शंकरदेव जसा आला, शंकरदेवाची आणि रामदेवाची सेना एकत्र झाली तर अल्लाउद्दीनाचं काही खरं नव्हतं. कारण हा सेनासागर 15,000च्या वर जाणार होता. अल्लाउद्दीनाकडे 8,000 माणसं होती. पण अल्लाउद्दीन मोठा शहाणा होता. त्यांनी आम्ही किती बेसावध होत याचा छान अभ्यास केला होता. आमचा एकही गुप्तहेर दिल्लीकडे नसल्यामुळे आता दिल्लीतून इथे काय येणार आहे याच्यावर विश्वास कोणाचा ठेवायचा? अल्लाउद्दीन म्हणेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आमचा माणूस आहेच कुठे वार्ताहर तिथे. त्यामुळे अल्लाउद्दीनाने येता क्षणी अफवा उठवून दिली, आता आम्ही 8,000 आलो होतो. पण दिल्लीवरनं अशाच भयानक राक्षसांची 1,00,000 फौज येते. सावधान दक्षिण देश, सावधान परत उठलात तर. आता आंध्र कर्नाटककडच्या ज्या लोकांची इच्छा होती तेही तलवारी टाकून खाली बसले. असे लाख यायचेत म्हणजे केवढ्याला पडायचं. एका बाजूला देवगिरीला शंकरदेवानी आणि रामदेवानी एकत्र येऊन संग्राम उभा केला. अल्लाउद्दीनाची फक्त 7,000 फौज लढत होती. 1,000 फौज राखीव त्यांनी बाजूला ठेवून दिली. आणि जसं युद्ध थोमस चक्रीला पेटलं त्याच्याबरोबर त्यांनी राखीव असलेली 1,000 फौज फक्त बोलवली आणि 7,000 लोकांनी ओरडायला सुरुवात केली, आली आमची 1,00,000 फौज आली. आणि केवळ अफवेच्या जोरावर युद्ध अल्लाउद्दीनाच्या हातात गेलं. आमची जिंकत असलेली वीरश्री थांबली. हातातल्या तलवारी टाकून माणसं पळत सुटली. अरे यांना धीर द्यायला सुद्धा कोणी नाही की रे, की ही अफवा आहे. नाही कोणी 1,00,000 माणसं दिल्लीतनं आलेली. ह्याच्याकडे आहेत कुठे 1,00,000 माणसं आणायला? पण अल्लाउद्दीनावर विश्वास ठेवू नका. त्याच्याकडे काही नाही हे सांगायला कोणी संत महात्मा तेव्हा उभा नाही. वार्ता पोचवायला गुप्तहेर नाही. परिणामतः दक्षिणेकडचं राज्य मारलं इतकं की 12व्या शतकाच्या अखेरला महाराष्ट्र आणि 13व्या शतकाच्या अखेरला कन्याकुमारीला मशीद उभी सुद्धा राहिली. इतक्या धडाक्याने आक्रमण एका देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोचलं महाराज. हे सगळंच काही एका पराक्रमाने नव्हतं. तुमच्या आमचे बेसावतपणा सुद्धा इतके नडले की यानंतर प्रत्येक सामान्य माणसाला तर संकटाला सामोरं जावं लागलंच. पण संत महात्मे सुद्धा देवासमोर रडू लागले, देवा नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया, नको देवराया, नको देवराया. अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया. अंत आता पाहू, नको देवराया. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिये रे, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिये रे. मज लागी चाहले तैसे देवा, नको देवराया. अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा